ये नन्हे फूल ही एक दिन नया भारत बनाएंगे। इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा पढ़ाएंगे। पढ़ेंगे हम कि हमको कोई भी बहका न पाए। पढ़ेंगे हम कि हमको कोई भी लड़वा न पाए। पढ़ेंगे हम कि धर्मों के सही पैगाम क्या है। पढ़ेंगे हम खुदा क्या है, हमारे राम क्या है। ये नन्हे दीप ही इंसानियत की लौ जलाएंगे। हो इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा पढ़ाएंगे। पढ़ेंगे हम तो जानेंगे गलत क्या हो रहा है। हमारे बीच आखिर कौन नफरत बो रहा है। कलम की अब लड़ाई हिंसा और हथियार से है। हमें रहना यहाँ अब अमन से है, प्यार से है। ज़माने को हमें अब प्यार से जीना सिखाएंगे। हो इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा पढ़ाएंगे। सोनाली मंगेश सूर्यवंशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी येथील विद्यार्थिनी असून मागील वर्षी इयत्ता 3री मध्ये शिकत होते। आमच्या सरांनी स्लिप कशी भरायची ते शिकवले। मी बँकमध्ये 250 रुपये जमा केले होते। मी बँकमध्ये कॅशियर होते। दुर्गेश सूर्यवंशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी यातील विद्यार्थिनी असून मागील वर्षी इयत्ता 4थी मध्ये शिकत होती। आमच्या सरांनी बँकेचे कामकाज शिकवले व मी बँकमधील कॅशियर होते। मी बँकमध्ये 650 रुपये जमा केले होते। आमच्या बँकची स्थापना 1 ऑगस्ट 2023 रोजी झाली। त्याच्यातून पैसे काढून वस्तू भांडाराची स्थापना केली व मी वस्तू भांडारातून शॉर्पनर, खोडरबर, स्केल, स्केच पेन घेतले। त्याचा उपयोग झाला। प्रशांत उत्तमराव सूर्यवंशी, शिक्षण समिती अध्यक्ष वायफणी, शाळा शिक्षण समिती अध्यक्ष वायफणी। आम्ही नवीन उपक्रम वापरण्याचं मनात आणलं आणि बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला। पालकाला आणि लेकराला बोलून एक मीटिंग लावली आणि याच्यातून सगळ्यांनी एका मताने ठराव घेतला की आपण शाळेत बँक चालू करू आणि बँक चालू करण्याचा निर्णय घेतला। बँक चालू केली आणि बँकपासून आम्ही ठोक पदार्थ आणण्यास चालू केले। वया डझनाप्रमाणे, पेनी डझनाप्रमाणे, वया, पुस्तकं, पाट्या, जे जे लेकराला साहित्य लागते ते ठोक आणलं आणि त्याच्यापासून आमच्या बँकेला एवढा फायदा झाला की ते ठोक भावात आणून आम्ही चिल्लरमध्ये लेकराला बरेच पैसे उरत गेले आणि त्याच्यामुळे आमच्या बँकेला चांगलं प्रॉफिट झालं। माझं नाव भास्कर विजय कदम, माजी अध्यक्ष। आणि आमच्या इथं गेल्या वर्षीपासून शाळेमध्ये बँक चालू केली। त्याच्यापासून विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला आणि पालक पण त्याच्यापासून खुश राहतं। आणि त्यातून एक आमच्या इथे शाळेमध्ये स्टेशनरी चालू केली आणि त्याचा फायदा लेकरांना पण खूप झाला। गणित, वजाबाकी हे करणे। आणि आम्हाला पहिले ही सुविधा नव्हती। आम्हाला जवळपास 10 किलोमीटर सारखीला जाऊन आणायला लागे। त्याच्यापासून सर्वच समस्त गावकरी आमचे खुश राहतं। नमस्कार, माझे नाव नरेंद्र कळंबे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारखणी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत आहे। आमच्या नजीकच्या तालुक्यातील माहूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी येथे आम्ही शालेय बचत बँक व शालेय वस्तू भांडारगृह या उपक्रमाला भेट दिली। शालेय बचत बँकेच्या माध्यमातूनच शालेय वस्तू भांडारगृह चालवल्या जाते
आणि अतिशय स्तुत्य हा उपक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेयोपयोगी वस्तू अतिशय माफक दरात मिळतातच, शिवाय त्यांचा येण्या जाण्याचा वेळ पण वाचतो आणि खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी स्वतःच हा उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांसाठी राबवलेला उपक्रम आहे. या उपक्रमाला आम्ही भेट दिली आणि आमच्या शाळेत या उपक्रमाची अंमलबजावणी केली. तर अंमलबजावणी केल्यानंतर गेल्या वर्षी टप्पा 1 माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आमची शाळा ही तालुक्यातून प्रथम क्रमांक या उपक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाला संपूर्ण गुण मिळून आम्हाला मिळाला. त्यामुळे या शाळेच्या उपक्रमाचे श्रेय या शाळेला द्यावे लागेल की त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांक मिळवता आला आणि अतिशय खूप छान असा उपक्रम हा आहे. ओके सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी येथे भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम बचत बँक, विद्यार्थी बचत बँक व शालेय साहित्य भंडार या उपक्रमाच्या माध्यमामधून आम्हीसुद्धा आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबविला. त्या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची आर्थिक साक्षरता वृद्धिंगत होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी या हेतूने या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच शालेय साहित्य भंडार या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन कार्य करत असताना जे साहित्य लागतात ते साहित्य आम्ही शाळेमध्येच उपलब्ध करून देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याअभावी ज्या अडचणी विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन कार्यामध्ये येतात त्या अडचणी दूर होण्यास मदत झाली.